श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी ना चणा चाटचा ब्रेकफास्ट करून घेतला. दुपारी खूप जोराची भूक लागली होती, पण काय करू, बरं पण वाटत नव्हतं आणि घरी कुणी नव्हतं सुद्धा. एकटीच होते, मग काय करू विचार केला. मग पोहेच करावे म्हटले. एकटीपुरतेच पोहे करायचं ठरलं आणि लगेचच कांदा मिरच्या असं साईडला चिरून घेतलं. एका प्लेटमध्ये पोहे पण एकटीसाठीच काढून घेतले आणि भिजत टाकले. ते खूप चिकट झाले म्हणून फॅन खाली वाळायला ठेवले आणि साईडला फोडणीची तयारी पण केली. फोडणीमध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता अशी फोडणी तयार करून घेतली आणि भिजवलेले पोहे कसे आहेत त्याची टेस्ट घेत होते. तसं मला खूप आवडतात भिजवलेले पोहे. तुम्हाला आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खायला खूप छान लागतात. आपण लहान मुलांना तर तेच देतो. लगेचच मस्त पोहे इकडे रेडी होते आणि चहा पण करून घेतला रेडी. लगेचच पोहे आणि चहा मस्त असा एन्जॉय केलं. पोह्यावर लिंबू तर पिळायलाच पाहिजे, त्याने ऍसिडिटी होत नाही.